नमस्कार. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. तरी देखील आज आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामधील जातीवादी घटना कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. आज आपण म्हणतो की जातीवाद राहिला नाही, कुठे जातीवाद होत नाही, परंतु असं नाहीये. आजकाल कुठेही जातीवाद घडताना आपल्याला दिसत आहे. आणि एका बौद्ध तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. का तर तो 12वी शिकत होता आणि तो चांगले कपडे घालत होता, चांगला राहत होता आणि शाळेमध्ये तो हुशार होता. त्यामुळे त्याला ज्या गावातील काही जातीवादी गावगुंडांनी मारहाण केली आहे. तर सदरील प्रकरण कुठलं आहे, काय आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज आपण अशा गप्पा मारताना दिसतो की जातीवाद, हिंसा वगैरे ह्या गोष्टी घडत नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, अशा अनेक गोष्टी, अशा अनेक गप्पा आपण ऐकताना पाहतो. परंतु ते संपूर्ण खोटं आहे. कारण तालुका कळमनुरी गाव शेनोटी या ठिकाणी जे आहे मित्रांनो, एका बौद्ध तरुणाला मारहाण करण्यात आली. का तर तो चांगले कपडे घालतो, चांगलं बोलतो, चांगलं राहतो म्हणून. कळमनुरी तालुक्यातील शेनोटी या गावामध्ये जे आहे तुफान राडा करण्यात आला फक्त एवढ्या एका गोष्टीमुळे. कारण बौद्ध समाजातील एक मुलगा होता पवन खंदारे, हा 12वी मध्ये शिकत होता आणि तो जे आहे त्या ठिकाणी ज्या कॉलेजला शिकत होता त्या ठिकाणी तो जो आहे चांगला हुशार होता आणि त्यासोबत चांगलं ड्रेसिंग सेन्स वगैरे असल्यामुळे तो छान दिसायचा, छान राहायचा. हेच तिथल्या काही जातीवादी गावगुंडांना खूपत होतं. आणि त्यानंतर त्या जातीवादी मानसिकतेचे लोक त्याला जे शाळेतून येत जात असताना त्याला बसमध्ये त्रास द्यायचे. त्यासोबत त्याला हा खालच्या जातीचा असून इतका चांगला का राहतो, यांना एवढी इज्जत आहे का, हे एवढे भारी आहेत का, असे वेगवेगळे प्रश्न त्याच्याबद्दल बोलले जायचे. आणि त्यानंतर एक दिवस त्याला जवळ बोलून त्याला काहीतरी बोलले आणि मारहाण करण्यात आली. तर या जातीवादी घटना कधीपर्यंत बंद होणार किंवा कधीपर्यंत चालणार आहेत, आता हा प्रश्न पडायला लागलेला आहे. तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.